राजन विचारे यांच्याकडून कंत्राटदार आत्महत्यांना संस्थात्मक खून ठरवत गुन्हे दाखल करण्याची मागणी. महाराष्ट्रातील कंत्राटदारांची तब्बल 86,000 कोटी रुपयांची थकबाकी शासनाकडे प्रलंबित असल्याचा दावा महाराष्ट्र कंत्राटदार महासंघानं केला आहे. कामे करूनही वेळेवर मिळत नसल्यानं कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले असून कर्जबाजारीपणामुळे आत्महत्यांचं सत्र सुरू असल्याचा आरोप महासंघानं केला. नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन भाऊ देवकाते यांनी थकबाकी न मिळाल्याच्या तणावातून आत्महत्या केल्याचा दावा महासंघानं केला. ही कंत्राटदाराची 7वी आत्महत्या असल्याचं सांगत महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे नेते मंगेश आवळे यांनी सरकारला गंभीर इशारा दिला. येत्या 8 दिवसात सरकारने कंत्राटदारांच्या थकबाकीबाबत ठोस निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असं आवळे यांनी सांगितलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान आणि माजी खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. कंत्राटदारांच्या आत्महत्या या केवळ आत्महत्या नसून संस्थात्मक खून आहेत. यासाठी जे जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी राजन विचारे यांनी केली आहे. गजानन देवकाते यांच्या कुटुंबियांना भविष्यात कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत आवश्यक असल्यास ती करण्याचं आश्वासनही प्रधान आणि विचारे यांनी दिले. मनोज प्रधान यांनी कंत्राटदार महासंघाच्या आंदोलनाला पाठिंबा देणारं पत्रही दिलं आहे. दरम्यान शासनाकडून नव्या निविदा काढल्या जात असल्या तरी आर्थिक परिस्थिती मजबूत असलेल्या कंत्राटदारांनीच नवीन कामं स्वीकारावीत असं आवाहन महासंघानं केलं आहे. जुन्या कामांची थकबाकी प्रलंबित असताना नवीन कामे घेतल्यास कंत्राटदार आणखीन आर्थिक संकटात सापडू शकतात असा इशाराही महासंघानं दिला. आज स्वर्गीय आनंद दिघे यांच्या 25व्या स्मृतिदिनानिमित्त ठाण्यात आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कंत्राटदारांच्या शिष्टमंडळानं भेट घेतली. खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून कंत्राटदारांच्या मागण्यांचं निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं. शिंदे यांनी निवेदन स्वीकारून कंत्राटदारांच्या मागण्याही जाणून घेतल्या. शेतकऱ्यांची तर राज्यातल्या परिस्थिती बिकट आहे, मात्र आता कंत्राटदारांची देखील परिस्थिती बिकट झालेली आहे. 7 कंत्राटदारांनी आतापर्यंत आपलं जीवन संपवलेलं आहे. आपण आता कंत्राटदार महासंघाला पाठिंबा दर्शवलेला आहे. काय नेमकं सांगाल? कसं आहे, या महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या विश्वासावर त्यांनी कामं केली. आज 86,000 crores थकबाकी आहे. वारंवार शासनाच्या दारी जाऊनही कुठेही न्याय मिळत नाही. असं असताना त्यांना पर्याय काय? जे मोठे इन्फ्रावाले आहेत त्यांना अब्ज रुपयाची बिलं मिळत आहेत, पण हे जे छोटे कामगार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांना 1 लाख ते 10 लाख किंवा 1 कोटीपर्यंत कामं मिळत आहेत, त्यांची बिलच नाही निघत आहे. मग आमचा एक छोटासा ठेकेदार नवी मुंबईमध्ये राहणारा देवकाते नावाचे 45व्या वर्षी त्यांना काही उपायच दिसला नाही दुसरा. त्यांना काही मार्ग जेव्हा दिसत नाही तेव्हा माणूस काय करेल? पोरं बाळ सोडून त्यांनी सुसाईड कमिट केलं आणि हे 7वं अशा प्रकारे सुसाईड या ठेकेदारांमुळे झालंय. तर आज मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा दर्शवायला मी या ठिकाणी आलो आणि त्यांना मी शब्द दिलाय की ह्यांचं कुठलंही आंदोलन असेल, कोणाच्याही दारी जायचं असेल तर ठाण्यातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सामील होतील. देवकाते जे ठेकेदार होते त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सामील आहोत आणि त्यांच्या घरच्यांना काहीही आर्थिक मदत लागली आणि यांनी जर तसा आम्हाला निरोप दिला तर आव्हाड साहेबांच्या माध्यमातून आम्ही काही ना काहीतरी फुल न फुलाची पाकळी त्यांना मदत होईल या दृष्टीने आम्ही पावलं.